फूड रिव्ह्यू करताना तुम्ही सर्वात जास्त महत्त्व कशाला देता? फूड रिव्ह्यू देताना मेन म्हणजे की चव, स्वच्छता. जर आपण तिथे जातोय स्वच्छता नाहीये तर उपयोग नाही की आपण तो फूड रिव्ह्यू करतोय. गोड की तिखट? तिखट एकदम झणझणीत. मग ते जगदंबाचं चिकन असू दे किंवा ती पुण्यातली मिसळ असू दे. एखाद्या व्हिडिओने अचानक व्हायरल होऊन तुमचं नशीब बदललं? की एक फर्निचरची रील केली होती मी. अरे हा 33,333 मध्ये ते फर्निचर मिळणार आहे. आपण जर हा व्हिडिओ काढला आणि लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांनी इथं खाण्यासाठी आले आणि त्यांना क्वालिटी नाही आवडली तर तुमचंही नाव खराब होईल. त्या भीतीपोटी तुम्ही एखादं सोडून दिला का व्हिडिओ काढायचा? हो. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेले आहेत पूजा सुरे मॅडम. यांनी पुण्यामधले बरेचसे हॉटेल म्हणा, छोटे छोटे जे हॉटेल व्यवसायामधले जे बिझनेस आहेत ते प्रत्येक व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला आहे आणि फूड इंडस्ट्रीमध्ये ह्या खूप चांगलं काम करत आहेत. तर मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही आम्हाला वेळातला वेळ काढून भेट दिली. तर काही प्रश्न आहेत माझे आणि बऱ्याचशा लोकांना देखील विचार येतात की बाबा एक मुलगी असून फूड ब्लॉगिंग करणे, त्याशिवाय तुमचं लग्न झालेलं आहे, घरचे कसे सपोर्ट करतात. बऱ्याचशा मुली आहेत की ज्यांना वाटतं आपण सोशल मीडियावरती काहीतरी केलं पाहिजे पण घरच्यांच्या भीतीनं म्हणा, कुठल्या ना कुठल्या कारणांनी त्या टाळतात. त्यांचे स्वप्न बाजूलाच राहतात आणि ते आपलं घर आणि घरच्यांचं ऐकणं करून आपलं आयुष्य तसंच घालवतात. की तुमचं जे इंस्टाग्राम आयडी आहे त्याचं तुम्ही नाव ठेवलेलं आहे युनिक पुणेकर. हे विचार तुमच्या डोक्यात कसा काय आला की बाबा आपण इंस्टाग्रामची जी आयडी बनवणार आणि त्याचं नाव हेच ठेवलं पाहिजे? ऍक्च्युली असं 3 वर्षापूर्वी असं म्हणत होतं की पुण्यातली सर्वात जास्त युनिक गोष्ट आपल्याला फूडमध्ये ते पण लोकांसमोर आणायची आहे. तर त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणजे ते नाव होतं युनिक पुणेकर. त्यामध्ये जे लोकांना माहिती नाहीये, लोक तिथपर्यंत आजपर्यंत गेलेच नाहीयेत, ते आपण लोकांपर्यंत या माध्यमातून आणतोय. म्हणजे असं तुमच्या डोक्यात विचार आला आणि तुम्ही हे नाव ठेवलं? येस, नक्कीच. म्हणजे की युनिक गोष्टी आणणं हेच आपलं मेन काम होतं. त्या उद्देशाने आज युनिक पुणेकर हे नाव पडले आपलं. आता मी बरेचसे तुमचे व्हिडिओज पाहिलेत, फूड रिव्ह्यू करता तुम्ही. ही कल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली म्हणजे फूडच बाबा, दुसरे पण बरेचसे ऑप्शन होते? चांगला प्रश्न आहे. म्हणजे कसं आहे की मी असं एकदा इंस्टाग्राम स्क्रोल करत होते की नाही कंटिन्यू एकच रील आपल्याला येते, आपण बघतोय, लोक जात आहेत तिथं टेस्ट करतायत. म्हटलं ठीक आहे, चला आपण पण बघूया की आज एक करून बघूया. मी खास फूड रिव्ह्यू करण्यासाठी गेले होते ज्यूस सेंटरला एका. तर तो ज्यूस म्हणजे एकदम अप्रतिम होता. थांबायला सुद्धा तिथं जागा नव्हती, अशा ठिकाणी मी गेले. ज्यूस ट्राय केला, एकच नंबर होता. तर म्हणलं आपण याचा फूड रिव्ह्यू नक्कीच देऊ शकतो. आपण आलोय तसं आपलं बघून सुद्धा लोक तिथे नक्कीच जाते. बरोबर. त्यासाठी सागर ज्यूस सेंटरचा पहिला व्हिडिओ केला होता मी एरंडवणेमधला आणि त्यासाठी व्ह्यूज सुद्धा मला खूप छान गेले होते. त्या प्रतिसादानंतर आपण सातत्याने लोकांना व्हिडिओज आणतोय समोर. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स भेटला बाबा तिथून आपण हे करू शकतो. Yes, ज्यावेळेस तुम्ही पहिला व्हिडिओ पोस्ट करत होत्या त्यावेळेस तुमच्या मनात भावना काय होत्या? मनात भावना असं होते की आपण एक फूड रिव्ह्यू लोकांसमोर आणायचा आहे की म्हणजे खरंच ते तितकं आहे का टेस्टी आहे की फक्त हाईप झाली आहे. बरोबर. त्यासाठी हा फूड रिव्ह्यू करणं मेन उद्देश होता आपलं त्यामध्ये. आणि आपण केलो सुद्धा आणि लोकांना ते बघायला सुद्धा खूप जास्त आवडलं. तुम्ही तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर परत त्याला काय कस्टमर वाढलं होतं का? 100%. म्हणजे आपण स्टार्टिंगला असं आपल्याला वाटलं नव्हतं की एवढं जास्त रीच जाईल व्हिडिओ. तो व्हिडिओला रीच सुद्धा खूप जास्त चांगला गेला आणि म्हणजे जिथं 50 ते 100 कस्टमर होते तिथं कमीत कमी 500 कस्टमर होते त्या दिवशी. सोशल मीडियाची पॉवर खूप जास्त तिथं कळून आली. मग ते ज्यूस सेंटरवाला काय तुम्हाला बोलला का मॅडम थँक्यू वगैरे? त्यांना लक्षात आलं का? त्यांच्यापर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचला होता का? त्यांच्यापर्यंत व्हिडिओ तर डेफिनेटली पोहोचला होता. म्हणजे ते ट्रेंड चालला होता तेव्हा की प्रत्येक जण येत होतं, व्हिडिओ काढत होतं आणि आपला व्हिडिओ त्यावेळेस म्हणजे 1 मिलियन गेला होता. आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि डेफिनेटली त्यांना म्हणजे कस्टमर्स वाढले वगैरे त्यांनाही ते लक्षात आलं होतं. त्यांनी नंतर आपल्याला कॉन्टॅक्ट सुद्धा केला की नाही मॅडम तुमच्यामुळे माझे कस्टमर्स पण वाढले, तुम्ही पुढचा व्हिडिओ काढायला नक्कीच या. ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? म्हणजे सुरुवातीला कसं होतं की मी पहिल्यांदा रील स्टार्ट केली की आपण हा ठिकाण आता तिथं पुण्यातले बरेच जे लोकांना माहिती नाही ते ठिकाण आपण समोर आणण्याचा उद्देश ठेवला होता. पण हळूहळू म्हणजे रीच वाढत गेली की लोकांना आपले व्हिडिओ बघायला जास्त आवडायला लागले. जसं जसं रीच वाढत गेली, व्ह्यूज वाढत गेले तसं एक कॉन्फिडन्स आतमध्ये बिल्ड झाला. तो प्रतिसाद म्हणजे
मला काम करण्यासाठी अजून उत्साह देतो. कॉन्फिडन्स मिळाला तुम्हाला तो तुमच्या जसे कॉन्फिडन्स खूप जसे व्ह्यूज महत्वाचा ठरला वाढत माझ्या आयुष्यासाठी. आज तुमच्या 70,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. व्हिडिओला पण चांगले व्ह्यूज येतात, मिलियन पर्यंत तुमचे व्हिडिओ जातात. पहिले 1,000 फॉलोअर्स होस तर तुमच्या मनात काय भावना होती? म्हणजे हा प्रवास खरंच खूप मोठा होता. कन्सिस्टन्सी ठेवत जे आता काम चालू केले त्यामुळेच ते फॉलोअर्स पण वाढले 100%. आणि काम करणं सोपं नव्हतं, कारण की कन्सिस्टन्सी ठेवणं जॉब करत तेही एका मुलीला खूप जास्त या फील्डमध्ये अवघड असतं. बरोबर. कन्सिस्टन्सी हाच माझा मंत्र ठरला की ज्यामुळे मी हळूहळू काम वाढवत गेले. कंटेंट क्रिएटर होण्यापूर्वी तुमचं करिअर किंवा स्वप्न काय होतं का? तुमचं स्वप्नच हे होतं की आपल्याला कंटेंट क्रिएट करायचं? स्वप्न कंटेंट क्रिएटर नक्कीच नव्हतं. माझं स्वप्न होतं डॉक्टर बनणं, पण ते काही शक्य झालं नाही. नंतर लग्न झालं, गोष्टी जबाबदाऱ्या वाढल्या, त्यात जॉब करणं, घर सांभाळणं खूप जास्त अवघड होतं. तर मग ट्रेंडिंग व्हिडिओज वगैरे बघून किंवा आपल्याकडे एक कला आहे या मार्गाने मी ते कंटेंट क्रिएशन चालू केलं. जे ऑलरेडी आवड होती त्यात जास्त काम करायला जास्त आवडत गेलं. त्यामध्ये व्हिडिओ बनवत असताना बरेचशी लोक आपल्या तोंडाकडे बघतात. तुम्ही तर मुलगी आहात, तर कधी असं तुम्हाला लाज वगैरे वाटली का की बाबा लोक बघतात आपल्याला? नाही, कधीच भीती नाही. वगैरे वाटली नाही का व्हिडिओ बनवायची एवढ्या लोकांमध्ये? नाही, कधीच नाही. तो एक कॉन्फिडन्स ऑलरेडी होता माझ्याकडे की आता इथं 500 लोक आहेत, त्या 500 लोकांच्या समोर मला आता माझा फूडचा रिव्ह्यू द्यायचा आहे. मला माहिती आहे यातले मला लोक कदाचित ओळखतही नसतील, पण जो मी फूड रिव्ह्यू देणार आहे त्याच्यामुळे अनेक लोकांसोबत मी जोडली जाणार आहे. त्यामुळे तो कॉन्फिडन्स खरंच माझ्याकडे होता आधीपासून. आता तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे तरी पण तुम्ही कंटेंट क्रिएट करता, किंवा तुमच्या घरचे लोक, पाहुणे रावळे, कधी त्यांनी नावं ठेवलं का तुम्हाला की तुझं तर लग्न झालंय बाबा, तू आता गपचूप आपलं घरदार सांभाळलं पाहिजे, पण तू हे काय करते, असं कुणी नाव वगैरे ठेवलं का तुम्हाला? नावं वगैरे असं कोणी ठेवलं नाही. नशिबाने म्हणजे माझी सासरकडची मंडळी खूपच चांगली आहे आणि मेन माझं बॅकबोन म्हणजे माझा नवरा. त्यांनी मला जो सपोर्ट केला, तो स्वतः शूटसाठी येतो. सकाळी 7ला म्हणजे 7 पासून ते 8 पर्यंत, संध्याकाळी 8 पर्यंत तो त्याचा जॉब सांभाळून संध्याकाळी माझ्यासाठी खास शूटचा टाइम सुद्धा देत होता. त्याच्यानंतर सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी सुद्धा तो माझ्यासोबत फिरतो, माझ्यासोबत शूटला येतो. म्हणजे त्यांनी कधी मी आराम करतो घरी हे वाक्य वापरलंच नाही त्याने. म्हणजे माझ्या आवडीसाठी तो नेहमीच माझ्यासोबत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी सासू, जी की ती म्हणली की तू जा, मी आहे, मी घरातलं सगळं सांभाळेल. तिच्यामुळे आज मी घराच्या बाहेर पडू शकले आणि प्रत्येक गोष्ट आज लोकांपर्यंत आणू शकते समोर. आता जे एवढं तुम्हाला प्रेम भेटते तुमच्या नवऱ्याकडून, लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? डेफिनेटली आमचं लव्ह मॅरेज आहे. अच्छा, त्यामुळेच तर सगळा सपोर्ट भेटतोय. काय वाटतं तुम्हाला, लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज मध्ये काय फरक असतो बरं? लव्ह मॅरेजमध्ये आणि अरेंज मॅरेजमध्ये हा फरक आहे की ज्या माणसाला आपण ओळखतो त्यासोबतच लग्न केल्यानंतर आपलं सॉर्ट राहतात सगळ्या गोष्टी, की काय आहे स्वभाव त्या माणसाचा आपल्याला ऑलरेडी माहिती असतो. बरोबर. पण अरेंज मॅरेज केल्यावरती त्या माणसाला नव्याने ओळखून त्याच्यासोबत संसार करणं खरंच खूप अवघड असतं. माहीत नाही प्रत्येकाचा स्वभाव कसा असेल, काय नाही. त्यामुळे ते मला खूप जास्त अवघड वाटतं. त्यामुळे तुमचं म्हणणं असं आहे की लव्ह मॅरेज बेस्ट आहे? डेफिनेटली लव्ह मॅरेज इज द बेस्ट. एखाद्या व्हिडिओने अचानक व्हायरल होऊन तुमचं नशीब बदललं असं आठवतं का एखादा व्हिडिओ? असे बरेच व्हिडिओ आहे, पण त्यातलं एक आत्ताचंच उदाहरण सांगते की एक फर्निचरची रील केली होती मी. त्यामध्ये असं बोलले होते की इथलं फर्निचर फक्त 33,333 मध्ये आहे. तर म्हणजे लोकांच्या अर्धा कमेंट की 33,333, कोणी असं दिसलं अरे हा 33,333 मध्ये ते फर्निचर मिळणार आहे. म्हणजे तो एक अनुभव खूप वेगळा होता. आणि ते जे रीच आणि तो व्हिडिओ जेवढा व्हायरल झाला त्यामुळं म्हणजे प्रत्येक लोकांपर्यंत मी खूप जास्त लवकर पोहोचले त्या व्हिडिओ मार्फत. मी कोणालाही काम करायला गेलेच तो म्हणायचे अरे नाही, मी तुमचा हा व्हिडिओ बघितला होता, मला खूप जास्त आवडला, त्यामुळेच मी खास तुम्हाला बोलवलं. आणि तो व्हिडिओ जो होता तुम्ही जे सांगितलं त्या व्हिडिओ मध्ये, हे खरं होतं? हा, ते खरं होतं. फर्निचर बघायला तिथे गेले सुद्धा लोक की 33,333 मध्ये तुम्हाला पूर्ण घराचं फर्निचर मिळणार, असं ते वाक्य होतं. हा बरोबर, मला पण आलता तो व्हिडिओ. खरंच तिथे क्वालिटी चांगली होती. आता ज्याचं 1 BHK किंवा ज्याचं फायनान्शियल तेवढं नाहीये चांगलं, तर त्याला हे पॅकेज ऑलरेडी म्हणजे परवडणारच होतं. अच्छा. तर हे आपल्या बेसिकच्या लोकांपासून ते श्रीमंत लोकांपर्यंत आपल्याला सर्वांना पोहोचवायचा होता हा व्हिडिओ. सो प्रीमियम फर्निचर वगैरे सगळंच मी त्यामध्ये दाखवलं. फूड रिव्ह्यू करताना तुम्ही सर्वात जास्त महत्व कशाला देता? फूड रिव्ह्यू देताना मेन म्हणजे की चव, स्वच्छता. जर आपण तिथे जातोय स्वच्छता नाहीये तर उपयोग नाही की आपण तो फूड रिव्ह्यू करतोय. जिथं चव आवडते आपण त्यांचाच फूड रिव्ह्यू करतो. हे आजपर्यंतचं आपलं मंत्र आहे. जिथं आपल्याला चव आवडत नाही तिथं आपण नक्कीच काम करत नाही. कधी असं
झालंय का की एखादा फूड खरंच खराब होता आणि तुम्ही डायरेक्ट मालकाला सांगितलं की सर तुमची क्वालिटी खराब आहे, मी हा व्हिडिओ नाही Definitely. करणार? नाही, आपण खूप ठिकाणी खूप लोकांसोबत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. तर कसं होतं, कधी कधी आपल्याला नाही आवडत ते आपण व्हिडिओमध्येही घेत नाही. बरोबर. त्यांना आपण बोलतो की दादा यावेळेस खरंच मला ही गोष्ट नाही आवडली, तुम्ही नक्की यामध्ये काहीतरी चेंजेस करा आणि लोकांपर्यंत छान पोहोचवा, पण यावेळेस आपण आपल्या व्हिडिओमध्ये हे नाही घेणार असं आपण क्लिअरली त्यांना सांगतो आणि चेंजेस पण करायला लावतो. असं सोडला का एखादा व्हिडिओ काढायचा की यांची क्वालिटी खराब आहे, आपण जर हा व्हिडिओ काढला आणि लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांनी इथं खाण्यासाठी आले आणि त्यांना क्वालिटी नाही आवडली तर तुमचंही नाव खराब होणार, त्या भीतीपोटी तुम्ही एखादं सोडून दिला का व्हिडिओ काढायचा? हो, म्हणजे डेफिनेटली मी पेड प्रमोशनसाठी गेले होते एका हॉटेलच्या. म्हणजे टेस्टही नाही आवडली मला, स्वच्छताही नव्हते. मी त्यांना बोलले की असं असं आहे, आता काय करणार, आपल्याकडे मॅनपॉवर नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, असं त्यांनी टाळाटाळीची उत्तरं दिले. म्हटलं ठीक आहे, मग मी व्हिडिओ तरी पण मी शूट केला, नाही असं नाही, बट मी त्यांना एंडला सांगितलं दादा मी माझ्या एंडपर्यंत मी सांगते तुम्हाला की मला टेस्टही आवडली नाही आहे, मी खरंच व्हिडिओ टाकू शकत नाही, सॉरी, तुम्ही दुसऱ्या ब्लॉगरला बोलवा, पण मला खरंच चव नाही आवडली, जिथं चव नाही तिथं मी खरंच जाणार नाही. बरोबर. येस, म्हणजे इमानदारीने जे आहे ते आहे. जे आहे ते इमानदारीने. आजपर्यंत खाल्लेला सर्वात टेस्टी पदार्थ कुठला तुमच्या आवडीचा? माझ्या आवडीचा आजपर्यंतचा टेस्टी पदार्थ म्हणजे कोथरूडमधील द कॉफी कोस्टलचा पेरी पेरी बेक पास्ता. म्हणजे खरंच सांगते की ती टेस्ट पूर्ण पुण्यात मला वाटत नाही की कोणाकडे असेल. मी बऱ्याच ठिकाणी पास्ता ट्राय केलाय, पण त्यांची ती टेस्ट खरंच छान आहे. फूड ब्लॉगिंग मधला सर्वात वाईट अनुभव कुठला? वाईट अनुभवच म्हणता येईल. ॲक्च्युली मी एका ठिकाणी शूटसाठी गेले होते, माझं पेड प्रमोशन होतं, ते म्हणजे प्रमोशन होतं माझं ते. तर मालक म्हणले की आम्ही येतो 1 तासात, लिटरली यायला त्यांनी 1.5 तास लावला. लोकांना जो आपण वेळ देतो त्या वेळेत पोहोचणं खूप गरजेचं असतं. ते वेळेत आलेही नाही. त्यानंतर ते आले, बरं ह्याचं शूट घ्या, त्याचं शूट घ्या. जवळजवळ त्या शूटला मला त्यांनी 4.5 तास लावले होते आणि माझा अर्धा टाइम त्यामध्ये गेला होता. टेस्ट खरंच छान होती, टेस्टबद्दल मी काहीच बोलणार नाही, टेस्ट खरंच खूप छान होती. पण त्यांनी म्हणजे जो वेळ घेतला माझा आणि त्यात त्यांचं म्हणजे अरे नाही याचं पण शूट राहिलंय, त्याचं शूट राहिलंय, की म्हणजे नाही, जी फूड ब्लॉगरला जी तुम्ही किंमत दिली पाहिजे ती दिलीच पाहिजे. कारण की जर तो आज आहे त्यामुळेच तुमचा बिझनेस खूप छान चालतो. बरोबर, डेफिनेटली. तर म्हणजे तो अनुभव खरंच वाईट होता माझ्यासाठी की त्यांनी खूप टाइम माझा जास्त स्पेंड घेतला त्यामध्ये. म्हणजे तो आणि खूप हॅरेसमेंट केली, हे हॅरेसमेंट खूप जास्त. अरे नाही हे कर, हा व्हिडिओ काढ, नाही नाही हे आपल्याला दाखवायचंच आहे, तुम्ही आत्ता काढा हो व्हिडिओ, आपण नंतर बघू टाकायचं आहे का नाही. आणि नंतर जेव्हा आपण टेबलवरती आपण फूड रिव्ह्यूसाठी बसतो तेव्हा नाही होत आई, असं नाही घ्यायचं आपल्याला, हे अशा प्रकारे दाखवायचे आपल्याला. मग तुम्ही म्हणायचं ना दादा तुम्हीच करा हे, मला कशाला? नाही मी खूप छान करतो, पण कसं आहे मला आता पेड प्रमोशन करायचं आहे, त्यामुळे ते खूप जास्त त्यांनी ते काम करून घेतलं आमच्याकडनं. अच्छा, नेक्स्ट टाइम जर बोलवलं तर जाणार का तुम्ही त्यांच्याकडे? डेफिनेटली नाही, त्यांनी मला कितीही पैसे दिले तरी नाही जाणार. कधी एखाद्या रेस्टॉरंटचा नकारात्मक रिव्ह्यू दिल्याबद्दल एखाद्या रेस्टॉरंटनी तुम्हाला कॉल वगैरे केलाय? आपण निगेटिव्ह रिव्ह्यू जर खरंच आवडलं नाही तर दिलंय, पण अजूनपर्यंत असं कॉल वगैरे काही आलेला नाही आपल्याला. मॅडम तुम्ही असं का आमचा बोललात कॅमेऱ्यावरती? असं कॅमेऱ्यावरती असं बोलला म्हणून म्हणजे मी तसं निगेटिव्ह आजपर्यंत मी फीडबॅक्स दिले नाही आहेत. जे काही असतं आपल्याला जिथं आवडतं तेच आपण लोकांना दाखवतोय, निगेटिव्ह आपण टाळतो शक्यतो. फूड रिव्ह्यू करताना प्रामाणिकपणा टिकवणं किती कठीण आहे आणि काय अडचणी येतात बरं? प्रामाणिकपणा टिकवणं हाच आपला आता पेजचा म्हणजे विश्वास आहे, कारण की आपण जातोय तिथे लोकही जात आहेत. बरोबर. जर त्यांना आवडलं नाही तर माझ्या पेजवरती डेफिनेटली निगेटिव्ह कमेंट्स येणार आहेत. 100%. 100%. कारण की जे आपण नाव कमवलंय ते आपण फक्त एका विश्वासासाठी कमवलंय. त्यामुळं आपण करताना खूप जास्त पॉझिटिव्हिटीने करतो, पॉझिटिव्ह असलेल्याच गोष्टी करतो. तिथे आवडत नाही तिथे आपण जातही नाही, आणि जर गेलो जरी असेल तर नाही आवडलं तर आपण व्हिडिओही टाकत नाही. एखाद्या छोट्या फूड स्टॉलचा तुम्ही प्रमोशन केलं आणि त्याचा बिझनेस वाढलेला, कसं आठवतं का तुम्हाला एखादा किस्सा? येस, रिसेंटलीच मी चिकन 65चा व्हिडिओ केला होता. धायरीतील एक चिकन 65 त्यांनी न्यूली ओपन केलं होतं, जवळजवळ 15 दिवस झाले होते. ते म्हणले की ताई आपल्याला व्हिडिओ करायचा आहे, तुम्ही या. म्हणजे मी जवळजवळ तिथं 10 दिवसापासून खात होती, पण त्यांना माहितीच नव्हतं की मी एक फूड ब्लॉगर आहे. त्यांनी दुसरा व्हिडिओ बघून त्यांनी मला मेसेज केला होता की आपल्याला व्हिडिओ करायचा. तर मी जेव्हा समोर आले तेव्हा त्यांनी मला ओळखलं की अरे नाही, तुम्ही नेहमी येतात खायला, आपला व्हिडिओ करायचा आहे, करा म्हणून. तर तेव्हा ते म्हणजे 4 ते 5 किलो चिकन विकत होते दिवसाला, ज्यामध्ये चिकन क्रिस्पी आणि चिकन 65 होतं. त्यांना असं वाटलंही नसेल, की मनात पण नव्हतं त्यांचा की माझा ही मुलगी एवढा बिझनेस करून देईल. त्यांनी म्हणले ठीक आहे तुम्ही एडिट करा वगैरे व्हिडिओ. 3 दिवसांनी मी त्यांना व्हिडिओ एडिट करून दिला. ते म्हणले टाकता का व्हिडिओ? टाकून द्या तुम्ही, आज पोस्ट करून टाका तुम्ही आज व्हिडिओ. मी पोस्ट केला,
सकाळपर्यंत तो फक्त 20,000 गेला होता. जो व्हिडिओ फक्त सकाळपर्यंत 20,000 गेला, त्यांनी दिवसभरात ती जी हाईप केली धायरीतलं, म्हणजे मी बोलणार नाही सगळेच, पण बऱ्यापैकी लोक तिथं खायला गेले. प्रत्येक जणाला टेस्ट खूप जास्त आवडली. त्याच्यावरती पॉझिटिव्ह कमेंट्स आले. 4 ते 5 किलो चिकन विकत होते, आज ते 20 ते 25 किलो चिकन फक्त 2 ते 3 तासात विकतात. अरे वा, मग त्यांचं नशीबच उजळलं तुमच्यामुळं. येस. आणि त्यांना म्हणजे ते अजूनही बोलत, अरे नाही तुम्ही या खायला, या तुम्ही या, अजून एक व्हिडिओ करा, जे नेहमी बोलत असतात ते आपले. पुण्यातील सर्वात ओव्हररेटेड फूड स्पॉट कोणता वाटतं तुम्हाला? ओव्हररेटेड म्हटलं तर गांजवे चौकातलं साईसागर हॉटेल, जिथं खास चिकन क्रिस्पी खूप जास्त चांगली भेटते. अच्छा. शुक्रवार पेठेमधली पिझ्झापुरी पूर्ण युनिक आहे. गन्स पेठमधील दगडी शाळेची भेळ ती पूर्ण पुण्यात खूप जास्त युनिक आहे, ती कुठंच भेटणार नाही. कस्तुरी चौकातील भेळ, गांजवे चौकातलं चिकन क्रिस्पी खास हॉटेल साईसागरचं, आणि खराडीमधलं हॉटेल साईकृपाचं चिकन मलाई तंदूर हे खरंच बेस्ट आहे. आणि म्हणजे जिथं जे व्यक्ती तिथे जातात ते नेहमीच तिथे जातीलच, त्याची मी गॅरंटी देते. फूड ब्लॉगिंग करताना एखादा शूट करताय, त्यातला एखादा मजेदार किस्सा आठवतो का तुम्हाला? हो, म्हणजे डेफिनेटली आपण शूट करताना म्हणजे ओनर पण असं एकदम कॉन्शियस होतात की आता असं करू का मी, तसं करू का मी, तर आम्ही म्हणजे त्या गोष्टी खूप जास्त हँडल करतो. आणि म्हणजे शूट करताना की नाही आता एखादा घास खातोय तो रिटेक करताना पण आम्हाला खूप जास्त ती मज्जा येते. म्हणजे बाकीचे सगळेजण असे थांबलेले असतात, मी ते फूड खाते, सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण मी मात्र त्याची मज्जा घेते. बरोबर, म्हणजे लोक बघतात तुम्हाला, मजा येते तुमच्याकडे, तुम्ही खाता असता, त्यांना सगळ्यांना तोंडाला पाणी सुटतं, पण बरोबर, त्यामध्ये एन्जॉय फक्त मीच घेते. पहिल्यापासूनच तुम्हाला आवड होती का फूडची, जेवणाची, इथे बऱ्याच ठिकाणी जाऊन जेवण करायचं वगैरे? हा, म्हणजे ही आवड आधीपासून होती. खास म्हणजे चहा पिण्यासाठी पण मी खेड शिवापूरला जाते की नाही आज मन होते आज आपण मलाई चहा पिण्यासाठी जाऊ, आज आता एखादी आईस्क्रीम खायची आहे, खूप जास्त हाईप झालेली आईस्क्रीम, पाणीपुरी आईस्क्रीम, तर मग ती खास खाण्यासाठी असं लांब जायला खाण्यासाठी खूप जास्त आवडत होतं. तीच आवड मी यामध्ये जपून फूड ब्लॉगिंग स्टार्ट करणं ठरवलं. आज तर लोक तुम्हाला मेसेज करून बोलवत असतील, मॅडम आमच्या इथं या खायला म्हणून. येस. कसं वाटतं बरं त्यावेळेस? म्हणजे खूप छान वाटतं की आपली जी फेस व्हॅल्यू आहे त्यामुळे आपल्याला लोक बोलवतात ते की आपण जे लोकांना दाखवतोय की फूड रिव्ह्यू कसा करतोय, त्यामुळं आपल्याला आपलं आवड आहे ती लोकांना दिसतीये, हे जास्त फॅशन दिसतीये हे जास्त आवडतं. बरोबर. कधी असं आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही फूड वगैरे खाता फिरत असता, तर कधी असं तुम्हाला हेल्थची प्रॉब्लेम वगैरे झाली का, किंवा वजन वाढतंय माझं, किंवा मी आजारी पडते? नाही, हे नेहमीच होते, अजूनही होते, पण सातत्याने आता लक्ष द्यायचा प्रयत्न करते, जास्त पाणी पिणं, जिमला जाणं. बट ते किती झालं तरी बाहेर गेल्यावरती ते फूड खाणं होणारच आहे, हे मनात असतंच. तेही चालू आहे, हेही चालू आहे, दोन्ही चालू आहे असं म्हणायचं. एखादा पदार्थ फक्त सोशल मीडियावरती चांगला असतो आणि तिथं गेल्याच्या नंतर एवढं काय बेस्ट क्वालिटी वगैरे नसते, तर असा एखादा किस्सा घडलाय का तुमच्यासोबत? सोशल मीडियावरती तर खूप व्हायरल आहे बाबा, पण तिथं गेल्याच्या नंतरून तुम्हाला अजिबात आवडला नाही तो पदार्थ? म्हणजे असं बऱ्याच वेळा झालंय की सोशल मीडियावर बघून आपण तिथे जातो, पण काही फूड ब्लॉगर्स टाकतातही तो व्हिडिओ, बट तिथे जाऊन आपल्याला स्वच्छता नीट दिसत नाही अजिबातच, म्हणजे कुठलंही व्यवस्थित दिसत नाही आपल्याला, तिथे जाऊन तेवढं हायजीन नाही आहे की आपण तिथं खावं. तर म्हणजे होतं असं कधी कधी, स्वच्छता नसल्यामुळे आपण तिथं खात नाही, असं बऱ्याच वेळा. मग त्यावेळेस तुम्ही काय करता, व्हिडिओ टाकत नाही? नाही, व्हिडिओ नाही टाकत आपण, कारण की कसं आहे की आपल्यामुळे जर तिथे लोक जाणार असतील बरोबर, डेफिनेटली आपण चांगलंच टाकलं पाहिजे. तुमच्या कुटुंबाचा किती तुम्हाला पाठिंबा मिळाला ह्या प्रवासामध्ये? मला या प्रवासामध्ये फक्त माझ्या कुटुंबाचाच म्हणजे पाठिंबा मिळालाय. जसं की माझे घरातले, आजही मी व्हिडिओ पोस्ट केला, माझ्या स्टोरीला नसेल पण त्यांच्या प्रत्येकाच्या स्टोरीला, व्हॉट्सअप पासून इंस्टापर्यंत सगळ्यांच्या स्टोरीला माझा व्हिडिओ असतोच. माझे हस्बंड असू देत की माझे सासू सासरे, म्हणजे सगळ्यात जास्त आवड माझ्या नवऱ्याने जरी व्हिडिओ टाकला नसेल तरी पहिला व्हिडिओ माझे सासरे टाकतात की नाही माझी सून करतीये, आणि त्यांना खूप जास्त अभिमान आहे की नाही ही करती माझ्यासाठी, म्हणजे ते कुठलीही कमी नाही करत की पूजा तुला काय करायचंय तू तुझ्या इच्छेने तू कर. वा, खूप. आणि तेवढं फ्रीडम मला त्यांनी घरच्यांनी खूप जास्त दिलाय. कधीच टाळाटाळ नाही केली तू? कधीच नाही. आता कुठलंही इम्पॉर्टंट काम असेल, अरे ठीक आहे तू जा, आम्ही सांभाळून घेतो, या प्रतीने आता म्हणजे सगळ्या गोष्टी चालू आहेत. नशिबवान आहेत तुम्ही. येस. कधी सोशल मीडियावरती तुमच्यावर ट्रोलिंग वगैरे झाली का, आणि तो कसा सामना केला तुम्ही? सोशल मीडियावर ट्रोलिंग खूप जास्त झाली होती, म्हणजे बरेचसे व्हिडिओ आपले छान गेले होते बॉडी शेमिंगवरनं, किंवा म्हणजे बरेच पॉईंट होते की नाही तू कुठंतरी तोत्री बोललीस त्यामध्ये, पण ते तोत्री नव्हती, त्यांनी नीट ऐकलं नाही, ते असं होतं.
बट म्हणजे ट्रोलिंग खूप जास्त होते. मग आणि कसं एका handle कसं कमेंट करता तुम्ही? नाही, पॉझिटिव्ह आहे तेच आपण घ्यायचं. निगेटिव्ह जर घेतलं तर आपण काम करू शकत नाही या क्षेत्रात. निगेटिव्ह कमेंट्स तर येतच असतील थोड्याफार तरी, मग त्यावेळेस तुम्ही त्यांना रिप्लाय देता का बघून सोडून देता? नाही, एवढं जर आपण निगेटिव्ह कमेंटकडे जर लक्ष दिलं तर काम करणं खूप अवघड आहे या क्षेत्रात. बरोबर, की निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष दिलं तर उद्या मी व्हिडिओ काढू शकत नाही. 100%. तो कॉन्फिडन्स माझ्यात राहणारच नाही. तर फक्त पॉझिटिव्ह कमेंटकडे मी लक्ष देते, निगेटिव्ह कमेंटकडे नाही. तुमच्या व्हिडिओवरती अशी एखादी कमेंट किंवा मेसेज जो तुम्हाला आत्ताही आठवतो? हो, म्हणजे असं झालंय की मी व्हिडिओ पोस्ट करते, ताई तू खूप छान व्हिडिओ पोस्ट करते. मी गेले होते तिथं आणि मला खरंच ते फूड खूप जास्त आवडला. म्हणजे असं पर्सनली मेसेज येतात, कमेंटवरतीही येतात. म्हणजे हीच आपली ताकद आहे की आपल्याला काम करायला भाग पडते आज. बरोबर, लोकांनी तुम्हाला असे कमेंट मेसेज केल्यावर आणखीन मोटिवेशन मिळत असेल की खूप चला जास्त. काहीतरी चांगलं काम करतोय आपण, येस, लोकांना आवडतंय. ती आपली उत्सुकता राहते अजून लोकांना नवीन नवीन व्हिडिओ लोकांपर्यंत आणण्यासाठी. बरोबर. आता तुम्ही कंटेंट क्रिएट करता, त्याच्यासाठी मुलींसाठी वेगवेगळी काय आव्हाने असतात बरं? मुलींसाठी आव्हाने म्हणजे जर शिक्षण करत असतील किंवा ती मॅरिड मुलगी आहे तर ती या क्षेत्रात येणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे. कारण की घरचं सांभाळून जर बाहेरचं करत असेल ती तर डेफिनेटली घरातला सपोर्ट खूप जास्त तिला लागतो आणि हे खूप कमी लोकांना मिळतं. मी नशीबवान समजेल की मला भेटतो, पण खरंच म्हणजे अशाही आहेत लोक. लग्नाआधी त्यांनी खूप छान केलं, 200K वगैरे फॉलोअर्स होते, बट त्यांनी नंतर स्टॉप केलं का तर हस्बंड मला सपोर्ट करत नाही, माझ्यासोबत शूट करायला कोणी नाहीये, असे बरेच कारण होते. त्यामुळे या फील्डमध्ये मुलींनी काम करणं खूप अवघड होऊन जातं लग्न झाल्याच्या नंतर तर. लग्न झाल्यावर तिचं खूप जास्त पाठिंबा खूप महत्वाचा आहे यासाठी. आज जर इंस्टाग्राम बंद झालं तर तुम्ही पुढे काय करणार? काय प्लॅन बी? आज इंस्टाग्राम जरी बंद झालं तरी कंटेंट क्रिएशन थांबणार नाही. ते फेसबुक असू दे, यूट्यूब असू दे, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. म्हणजे थांबणार नाही तुम्ही? थांबणार नाही. आता तुम्ही फूड ब्लॉगिंग करता, बऱ्याचशा हॉटेल्सला गेलात, फूड स्टॉलला गेलात, कधी असा भविष्यात प्लॅन आहे का की स्वतःचं पण हॉटेल वगैरे चालू केलं पाहिजे? बराच एक्सपिरियन्स आलेला आहे आता फूड लाईनमध्ये, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे? कारण मी देखील पहिले फूड ब्लॉगिंग केली, हॉटेल ओनर्सचे पॉडकास्ट घेतले, आता फूड ब्लॉगर्सचे पॉडकास्ट घेतलेत आणि मी स्वतःचं माझं आता हॉटेलचं ओपनिंग आहे 25 तारखेला. तर माझा पण प्लॅन नव्हता, पण आला डोक्यात विचार. कधी तुमच्या डोक्यात असा विचार येतो का? म्हणजे मी स्वतः खूप जास्त छान कुक आहे की मी चिकन नॉनव्हेज जे काही असेल ते मी खूप छान बनवते. मी कधी म्हणजे फूडच्या ठिकाणी गेले तरी नाही, मी यांच्यापेक्षा बेटर करू शकते, ही माझ्यात ताकद आहे. बट मी अजून कधी असा विचार नाही केला की मी स्वतःचं हॉटेल वगैरे ओपन करेल भविष्यात. पण मला कंटेंट क्रिएशनमध्येच खूप जास्त पुढे जायचं आहे आता सध्या तरी माझा हाच. फूड रिव्ह्यू व्यतिरिक्त लोकांना तुमच्याबद्दल कुठल्या गोष्टी माहिती नाहीत बरं? फूड रिव्ह्यू व्यतिरिक्त मी काय करते असं तर म्हणजे रिसेंटली मी जॉब सोडला, त्याच्यानंतर आता मी फुल टाईम यामध्ये करते आहे, कंटेंट क्रिएशनमध्येच काम वाढवते आहे. आपण म्हणजे PR थ्रू लोकांना कामही देतोय आज, की नाही की तुम्हाला इथे इथे काम पाहिजे, त्यांना कामही देतोय आपण टीम आपली वाढवत चाललो आहे, ज्यामार्फत आपण लोकांपर्यंत जास्त पोहोचू, बिझनेस लोकांचे वाढवता येईल यासाठी आपण जास्तीत जास्त आता प्रयत्न करतोय. म्हणजे पुढील 5 वर्षात युनिक पुणेकरला तुम्ही कुठे पाहताय? काय स्वप्न आहे तुमचं? पुढील 5 वर्षात म्हणजे मी युनिक पुणेकर हे खूप मोठं चॅनल समजते की जे पुण्यातली प्रत्येक अपडेट ज्याच्यावरती येणार, फूडचा कुठलाही स्पॉट असू दे किंवा कुठलाही छान बिझनेस असू दे, तो आपल्याच पेजवर येईल याची मी म्हणजे गॅरंटी देऊन सांगते की पुढच्या 5 वर्षात आपण तेवढं सक्सेस होणार, लोकांपर्यंत तेवढ्या गोष्टी आणणार, ज्या गोष्टी म्हणजे आजपर्यंत जी आता लहान पोरं आहेत त्यांना माहितीही नाही आहे, ती आता एक 5 वर्षात थोडी मोठी होतील, त्यांना ते फूड स्पॉट दाखवणं खूप मुश्किल असणार त्यावेळी, पण त्यावेळी आपण ते लोकांसमोर आणणार. आणि यूट्यूब, इंस्टा, फेसबुक यामार्फत तर आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त आपण आपली लाईफस्टाईल पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छा, आणि फक्त पुणेच का बरं तुमच्या डोक्यात आहे? आपण पूर्ण महाराष्ट्रात म्हणा, पूर्ण देशभरात पण तुम्ही करू शकता, कारण सध्या फूड ब्लॉगर देशापुरतेच मर्यादित नाही राहिलेले, बाहेर देशात जाऊन देखील बरीचशी लोक शूट करतात. मग तुमच्या डोक्यात असा प्लॅन नाही का की बाबा आता पुण्यात तर आपली ओळख झाली, बाहेरून पण तुम्हाला कधी अशी ऑफर आली का, मॅडम तुम्ही आमच्या इथे या, आमचा फूड रिव्ह्यू करा वगैरे, अशा ऑफर्स येतात का तुम्हाला? हो, बाहेरून पण येतात, पण आपल्या पेजचंच नाव युनिक पुणेकर आहे, त्यामुळे आपण पुण्यासाठी काम करतोय सध्या. काही वर्षात आपण अनेक म्हणजे इंडियातल्या काही जे फूड स्पॉट आहेत जे लोकांना माहिती नाही आहेत किंवा माहिती आहेत पण त्यांचे लोकेशनच माहिती नाही आहेत, बरोबर,
तर त्यासाठी आपण काम करणार आहे म्हणजे भविष्यात पुण्याच्या बाहेर जायचा प्लॅन आहे? येस, डेफिनेटली पुण्याच्या बाहेर आपण नक्कीच जाणार आहे. छोटे छोटे फूड, बनारस वगैरे सगळे आपण प्रत्येक ठिकाणी जाणार, तिथलं फूड दाखवणार. टेस्ट जी ऑथेंटिक असेल तीच आपण लोकांसमोर आणणार. ज्या मुली आहेत ज्यांना कंटेंट क्रिएशन मध्ये यायचंय त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला काय द्याल तुम्ही? यायला पाहिजे का नाही? डेफिनेटली यायला पाहिजे, कारण की कसं आहे, फूड ब्लॉगिंग हे असं क्षेत्र आहे की जिथं जितकं चांगलं आपण रिप्रेझेंट करू तिथं तेवढं जास्त लोकांना बघायला आवडतं. म्हणजे तुम्ही फूडमध्ये आता काय खाताय, त्याची क्वालिटी काय ही जेव्हा लोकांना कळणार तेव्हाच लोक तिथे जाणार आहेत. त्यामुळे मुलींनी या क्षेत्रात यायला पाहिजे, कारण कसं मुलींचं एक रिप्रेझेंटेशन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. बरोबर, लोक बघतात मुलींना जास्त करून. असंही मुलांपेक्षा मुलींच्या व्हिडिओला मित्रांनो जास्त व्ह्यूज असतात. त्यामुळे मला तरी वाटतंय ज्या मुलींना आवड आहे ना, कुठलंही असू द्या, त्यांना मुलांपेक्षा लवकरच म्हणता येईल की बाबा त्याच्यामध्ये ग्रोथ मिळते. तर मुलींनी पण यायलाच पाहिजे, कारण कसं आहे, फूड ब्लॉगिंग असो किंवा कुठलंही क्षेत्र असो, तर तुमच्या म्हणण्यानुसार ॲज अ करिअर म्हणून करू शकता का ह्या गोष्टी? येस, डेफिनेटली यात खूप मोठं करिअर आहे आज. जर मुली असू दे किंवा मुलं दोघंही बघत असतील तर दोघांसाठी हे खूप मोठं करिअर आहे की तुम्ही लोकांपर्यंत फूड आणणं हे खरंच सोपं नाही आहे. यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक या तिन्ही मार्फत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुमची जी फेस व्हॅल्यू असेल त्यामुळे लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील. त्यामुळे नक्कीच जिथं आवडेल, तुम्हाला जी टेस्ट आवडेल तीच फक्त लोकांपर्यंत पोहोचवा, यामागे उद्देश हाच ठेवा. बर, आता एक महत्त्वाचा प्रश्न की सध्याची तुमची इन्कम काय आहे? आता तुम्ही जॉब वगैरे सोडलाय, आता तुम्ही फुल टाइम करता. अमाऊंट नका सांगू, पण एखादी वस्तू वगैरे आपण ती खरेदी करू शकतो असंही तुम्ही सांगू शकता, जर तुम्हाला अमाऊंट नसेल सांगायची तर. मी अमाऊंट नाही सांगणार, पण मी लव्ह मॅरेज केले, त्यामुळं मला असं वाटायचं की मी कितपत म्हणजे काय कमवेल काय नाही, मला हे असं एक थोडा विश्वास नव्हता. बट जेव्हा मी फूड ब्लॉगिंग स्टार्ट केलं त्या जोरावरती मी माझी पहिली कार घेतली, तेही माझ्या स्वतःच्या इन्कमवरती. अरे वा, माझ्या स्वतःच्या इन्कमवरती मी पहिली कार घेतली. त्यामुळे माझ्या आयुष्यात ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी स्वतःच्या हिमतीवर करू शकले, त्यामुळं स्कोप खूप जास्त आहे. फक्त करणारा माणूस पाहिजे. ऍज अ करिअर पण करू शकता तुम्ही. ऍज अ करिअर पण करू शकता तुम्ही. आता रॅपिड फायर काय प्रश्न विचारतो तुम्हाला, त्यात तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत, नाही का? आता तुम्ही पुण्यात राहताय म्हणल्यावर आपल्या पुण्यामध्ये फेमस आहे वडापाव, मिसळ. या दोन्हीपैकी तुमच्या आवडीचं काय? मिसळ. मिसळ का बरं? वडापाव का नाही? वडापाव पण आवडतो, पण जे मिसळ समोर कधी कधी तो वडापाव फिक्का पडून जातो. अच्छा. मिसळ म्हणजे पुण्यातल्या ऑलमोस्ट सगळ्या मिसळ मी ट्राय केल्या असतील. तुमच्या आवडीची कुठली मिसळ आहे पुण्यातली बेस्ट? जोगेश्वरी मिसळ. प्रत्येक वेळेस खाता तुम्ही? प्रत्येक वेळेस खाते मी, खूप जास्त टेस्ट आवडते. चहा की कॉफी? चहा. का चहा बरं? जे सुख आहे ते कशातच नाही, कारण की दिवसातनं 4 टाइम जरी मला चहा दिला तरी मी त्याला नाही म्हणू शकत नाही, एवढा जास्त चहा आवडतो. आता स्ट्रीट फूड का चांगल्या हॉटेलला जेवण करायला आवडेल तुम्हाला? ऑलवेज स्ट्रीट फूड. का बरं असं? नेहमी फ्रेश म्हणतात तिथं. डेफिनेटली स्ट्रीट फूडला जी चव आहे ती महागड्या रेस्टॉरंटमध्ये कधीच नाही येऊ शकत. अरे वा, म्हणजे तुम्हाला साधं जेवण आवडतं, जास्त महागडं म्हणजे खर्चही करायचा नाही आणि जेवण पण चांगलं असतं. पण टेस्ट मॅटर करते ना, टेस्ट खूप जास्त येते स्ट्रीट फूडला, ती तुम्हाला रेस्टॉरंटला कधीच भेटू शकत नाही. पुणे की मुंबई? पुणे. जिथं जन्म झालाय आजपर्यंत, जिथनं सुरुवात केली आयुष्याची, त्यामुळे ऑलवेज पुणे. गोड की तिखट? तिखट, एकदम झणझणीत. मग ते जगदंबाचं चिकन असू दे किंवा ती पुण्यातली मिसळ असू दे. इंस्टाग्राम की युट्यूब? इंस्टाग्राम. का बरं? माझ्या आयुष्यात जे मी बिल्ड झाले आज ते इंस्टाग्राममुळेच झाले, त्यामुळं ऑब्व्हियसली मी इंस्टाग्रामला पहिली प्रायोरिटी देते आज. अच्छा. फेवरेट फूड ब्लॉगर कोण? स्पायसी केक मनोज. म्हणजे स्टोरी टेलिंग खूप जास्त आवडते मला त्यांची. मी त्यांना बघून फूड ब्लॉगिंगमध्ये आले असंही मी बोलू शकते, कारण की ते जसं रिप्रेझेंट करतात ना की लोकांना कळून पण म्हणजे एवढं कळत पण नाही की यांनी पटकन काय केलं. त्यांचा जो शब्दकोश आहे, त्यांची जी बोलण्याची पद्धत, त्यांनी आज त्यांच्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करून ते जे व्हिडिओ बनवतात, खरंच म्हणजे कंटेंट क्रिएशन ॲज अ फूड ब्लॉगर त्यांच्यासारखं मला पूर्ण पुण्यात तर कोणीच वाटत नाही आज. अच्छा. शेवटचा प्रश्न, जर पुण्यातील आयुष्यभर तुम्हाला एकच पदार्थ खायचा असेल तर तो कुठला? जगदंबाची चिकन थाळी. आयुष्यभर खाऊ शकता? येस. एवढी काय आहे बरं त्या जगदंबाच्या चिकन थाळीमध्ये एवढं जी लोक आवडीनं नाहीये ती, खातात? फक्त हाईप नाहीये. जर तिथंच आपण जातोय, आळणी रस्सा असू दे की तांबडा रस्सा, त्यांची ती भाकरी, चिकनचा मसाला, ते मला वाटत नाही की कुठल्या हॉटेलला कम्पॅरिझन होऊ शकतं. पूर्ण पुण्यात त्यांच्यासारखी चिकन थाळी कोणीच नाही देऊ शकत. जी टेस्ट त्यांनी ती क्वालिटी मेंटेन केली, खरंच खूप छान. अरे, एकदा मी पण जाऊन बघतोच.
Yes, काय नक्कीच. टेस्ट आहे. तर मित्रांनो, पूजा मॅडम आज आपल्या पॉडकास्टला आल्या होत्या. एक मुलगी असून स्वतःचा कंटेंट क्रिएट करणं खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याशिवाय त्या मॅरिड आहेत. त्यांच्या घरच्यांचा खूप चांगला त्यांना पाठिंबा आहे. आणि मला प्रत्येक मुलीला सांगायचंय, जर तुमचं स्वप्न कुठलंही असू दे, मी म्हणतो हे क्षेत्र नाही, जर तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्ही करू शकता, जसं की पूजा मॅडमने करून दाखवलंय. हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा. नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही ना काही शिकायला भेटेल. धन्यवाद मॅडम, तुम्ही आलात, तुमचा वेळ दिला. थँक्यू.